त्या दिवशीची सकाळ मला अगदी स्वच्छ आठवते, अगदी आत्ताच घडल्यासारखं हो. सकाळी 8:10 बरोबर दारावरची बेल वाजली. रिवाजाप्रमाणे ह्यांनी माझ्या हातात भाजीच्या पिशव्या दिल्या. मी किचनकडे गेले. एकीकडे चहा आणि दुसरीकडे भाज्या आवरून घ्यायच्या. 2 कप चहा करायचा, तेच दूध, तेच साखर, रोज रोज अगदी परीट घडीसारखं. ह्यांच्या आपल्या पेपरमधल्या जोरात ॲडव्हर्टाईज वाचणं चालूच. रिटेल, हाऊसहोल्ड प्रॉडक्ट्स, फक्त पिठाच्या गिरणीचे शोरूम, स्पेस. पण ती गार्डनची ॲडव्हर्टाईज मात्र मला एकदम एक्सायटिंग वाटली. दुसऱ्या दिवशी माझ्यातला बदल मात्र ह्यांनी अगदी अचूक टिपला. जणू काही मी 10 वर्षांनी तरुणच झाले होते. माझी ती लगबग पाहून ह्यांनी विचारलं सुद्धा, काय आज काय विशेष? आणि उत्तरादाखल मी ते ॲडव्हर्टाईजचं कटिंगच ह्यांच्या कपाट टाकलं. महिना लाखो कमवा, घरी औषधी मशरूम बनवा, आम्ही विकत घेतो. त्या दिवशी कपाटला ॲडचा कागद बघून मी म्हटलं देखील की नंदिनीच्या डोक्यात आता नवीन खूळ घुसलाय. पण तिचा उत्साह इतका जबरदस्त होता की आम्ही ॲप्लाय केलं देखील. आणि तुम्हाला सांगतो की आम्हाला गार्डनकडून जी ऑफर मिळाली ती इतकी सिंपल आणि इतकी अट्रॅक्टिव्ह होती की आम्ही नाकारूच शकलो नाही. आणि मग काय, आम्ही फ्रँचायझी घेऊनच टाकली आणि आमचे रेग्युलर जाणे सुरू झाले. पूर्वी काय, सकाळी ती दुकानात जात असे आणि संध्याकाळी येताना मी दुकान बंद करून येत असे. पण आता रिटायरमेंट नंतर आम्ही दोघेही सकाळी दुकानात जातो आणि संध्याकाळी मात्र येताना या गाडीमधनं फर्स्ट क्लास परत येतो. आता दॅट इज द चेंज. मिस्टर अँड मिसेस जोशी, बिझनेस पार्टनर्स.